दिवसाची सुरुवात आहे बरोबर. एक बाई जी असते ही खूप भांडकुदळ असते, खूप भांडायची, नेहमी शेजाऱ्यांबरोबर भांडायची, त्यांना शिवाशाप द्यायची आणि अनेक लोकांबरोबर तिचे संबंध एवढे काही चांगले नसतात. एक दिवस त्या गावामध्ये एक साधू येतो आणि तो साधू रोज त्या गावामध्ये फिरायचा आणि भिक्षा मागायचा आणि ह्या बाईकडे पण जायचा आणि भिक्षा घेऊन जायचा. एक दिवस त्या बाईकडे भिक्षा मागायला गेल्यानंतर त्या बाईने सांगितलं की साधू महाराज, मला काहीतरी तुम्ही चांगला उपदेश द्या, तुमचा काहीतरी एखादा चांगला उपदेश असेल तो मला करा. आणि त्या साधूंनी सांगितलं ठीक आहे, मी उद्या येतो. आणि मग उद्या तो त्या ठिकाणी परत त्या बाईकडे गेला भिक्षा मागायला. त्या साधू महाराज येणार आहे म्हणून त्या बाईने चांगली खीर बनवली आणि विचार केला की आज तो मला काहीतरी चांगला उपदेश देणार आहे म्हणून मी चांगली खीर करून त्याला देते. आणि ज्यावेळेस तो साधू त्या ठिकाणी गेला आणि त्याने आपलं वाडगं जे आहे भिक्षापात्र ते असं उघडलं आणि सांगितलं ह्यामध्ये टाका. आणि तिने त्या पात्रामध्ये बघितलं तर त्या ठिकाणी कचरा होता, आजूबाजूचं काहीतरी घाण होती, धूळ होती. आणि तिने सांगितलं की साधू महाराज, ह्यामध्ये तर कचरा आहे, धूळ आहे, घाण आहे. साधू बोलला काही हरकत नाही, ह्याच्यामध्ये तू ती खीर टाक. आणि ती साधूला बोलली की नाही महाराज, की जर एवढी चांगली खीर आहे आणि जर ह्या घाण असलेल्या वाडग्यामध्ये मी जर खीर टाकली तर खीरसुद्धा खराब होऊन जाईल, तुम्हाला ती खाता येणार नाही. साधू बोलला माझा हाच उपदेश आहे तुझ्यासाठी की कितीही चांगला जर उपदेश मी तुला केला, परंतु जर आपलं अंतःकरण जर आतून घाण असेल, आपलं अंतःकरण जर अनेक गोष्टींनी, द्वेषाने किंवा इतर वाईट गोष्टींनी, वाईट विचारांनी जर भरलेलं असेल तर कितीही चांगला उपदेश जर मी जरी केला त्याचा काही उपयोग होणार नाही. सर्वप्रथम तुला तुझं अंतःकरण स्वच्छ करावं लागेल आणि मग चांगले विचार त्याच्यामध्ये चांगलेच राहतील. बघा, आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण कितीही देवाचं वचन ऐकलं, पण जोपर्यंत आपलं अंतःकरण आपण स्वच्छ करत नाही, आतून साफ करत नाही, तोपर्यंत त्या देवाच्या वचनाचा काही उपयोग होणार नाही. ते काटेरी झुडपामध्ये पडलेल्या बियासारखं असेल की जे थोडंसं वाढतं परंतु त्याची वाढ होत नाही, कारण ते सर्व काटेरी विचार जे आहे ते त्याची वाढ खुंटवतात. आपलं अंतःकरण जोपर्यंत स्वच्छ करत नाही तोपर्यंत देवाचं वचन, चांगले विचार आमच्या मनामध्ये रुजणार नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मार्क शुभवर्तमान ह्याचं 7वा अध्याय आणि 15व वचन. गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर 7 अँड वर्स 15. बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही नाही, तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करीते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.